साजरी सारीजच्या दीपा लेले चेऊलकर. दीपा लेले चेऊलकर यांना 20 वर्षाचा या क्षेत्राचा अनुभव आहे आणि 10 वर्ष त्यांनी एका रिनाऊंड ॲड एजन्सीमध्ये काम केलेलं आहे आणि आता गेली 10 वर्ष त्या साजरी सारीज या त्यांचा स्वतःचा ब्रँडचा कार्यभार सांभाळत आहेत. हा ब्रँड ट्रेडिशनल आहे आणि ट्रस्ट, वर्सिटॅलिटी आणि क्वालिटी ही त्यांची प्रिन्सिपल्स आहेत. सो पैठणी आणि सिल्क सारीज याच्यावर त्यांचं विशेष ऑफर्सही असतात. तर अधिक वेळ न घेता दीपा लेले चेऊलकर. सो सर्वप्रथम हसत रहा साजिरी संगे सजत रहा माझ्या टॅगलाईननी सुरुवात करते. सरांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलेलंच आहे. साजिरी ह्या शब्दाचा अर्थ साज म्हणजे अलंकार आणि पोशाख आणि जिने हे साज घातले आहेत आणि ज्याने तिला शोभा आली आहे अशी ती लक्ष्मी म्हणजे साजिरी. आपण एक ह्या व्हिडिओ बघणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडे मिळणाऱ्या हँडपिक्ड सारीज आणि आमचं कस्टमरशी असलेलं रिलेशनशिप इथे दिसणार. साजिरी हा ब्रँड मी एका पैठणीने सुरुवात केला 2012 साली आणि एका पैठणीने साडीची भिशी चालू केली, पैठणीची भिशी चालू केली आणि त्याच्याबरोबरच माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली. पहिले 5 वर्ष कांदिवली येथे माझं स्टोअर होतं आणि 2016 पासून मी विलेपार्ले ईस्टमध्ये पार्ल्यातल्या महिलांची मनं जिंकायचं काम करते आहे. मी व्हिडिओ चालू होईपर्यंत थांबणार आहे कारण मी 2:30 वाजल्यापासून इथे बसून सगळ्यांचे प्रेझेंटेशन्स ऐकते आहे. सो परत एकदा पैठणीची भिशी कशी चालू केली तर येवल्यामध्ये काही विवर्सशी मी जोडले गेले 12 साली आणि तिकडेच थोडीशी पैठणीबद्दल माहिती काढली आणि पहिल्यापासून आपली संस्कृती आणि परंपरा पुढे कशी नेता येईल आणि त्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा फायदा करून आपण आपला ब्रँड कसा एस्टॅब्लिश करू हे मी थोडंसं स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखून अभ्यास केला पैठणीचा आणि पैठणीची भिशी चालू केली. सो पैठणीची भिशी का? कारण नल्लीज म्हणलं की सगळे किंवा कांजीवरम म्हणलं की सगळे नल्लीज म्हणतात, पण पैठणी आणि महाराष्ट्र हे कुठेही जोडलं जाताना दिसत नव्हतं. त्यामुळे असा विचार केला की पैठणी म्हणलं की साजिरी आठवली पाहिजे आणि महाराष्ट्राची शान पैठणी आहे आपल्या हे मी जाणलं आणि त्याचवरती अभ्यास करून भिशी चालू केली. ही तुम्हाला माझी टीम दिसते आहे. दुकानामध्ये 2 जण माझ्याबरोबर गेले 5 वर्ष आहेत. ही कांदिवलीचं पार्ल्याचंच दुकान आहे आणि हे तुम्हाला इकडे ह्या दिसतंय हे माझं एक्झिबिशन. अशा प्रकारच्या एक्झिबिशन्सना मी वेगळी टीम माझ्याबरोबर नेत असते. USP किंवा की पॉईंट म्हणीन साड्यांची भिशी. खरं तर पार्लेकरांना भिशी किंवा कुठल्याही आजच्या स्त्रीला भिशीची गरज नाही आहे साडी घेण्यासाठी, पण काही महिलांना साड्या नेसायला खूप आवडतं आणि काही महिला खरंच महागडी साडी अफोर्ड करू शकत नाहीत. मग अशा वेळेला माझी जी भिशी स्कीम आहे ती त्यांना उपयोगी पडते आणि आत्तापर्यंत 3000+ महिलांनी भिशीमार्फत पैठणी आणि हेवी सारीज आमच्याकडून घेतलेल्या आहेत. 8000+ माझे कस्टमर बेस आहे. वी हेल्प आवर कस्टमर टू चूज देअर प्रोडक्ट. म्हणजे त्यांच्या ओकेजननुसार, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार किंवा त्यांच्या कलर कॉम्बिनेशननुसार आम्ही त्यांना गाईड करतो की तुम्ही कुठल्या प्रकारची साडी नेसायला हवी. त्यानंतर तुम्ही इथे बघताय सारी की सारी बाते. ह्यामध्ये साडीला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस, ब्लाउज पीस, पेटिकोट, ब्लाउज स्टिचिंग, एव्हरीथिंग वी डू अंडर वन रूफ. रेकग्नायझेशन अँड अवॉर्ड्समध्ये मी असं सांगेन, तुम्ही फर्स्ट फोटो बघताय, बेस्ट बिझनेस अटायर अवॉर्ड जरी इथे म्हणलेलं असलं
तरी महाराष्ट्राची पैठणी इतर प्रांतात न्यावी हे साजरीचं स्वप्न आहे, मानस आहे. सो गुजरात, सुरत इथे मी गेले होते आणि तिथे मी पैठणी प्रेझेंट केली होती आणि तेव्हा हे मला अवॉर्ड तिथे मिळालं होतं. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक इव्हेंट होता ज्यामध्ये साडी नेसणं आणि साडी ह्या विषयावर चर्चा सत्र आयोजन करण्याचा लाभ मला लाभला होता. त्यानंतर तुम्ही इथे बघताय सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे मराठी उद्योजकांचं एक व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाची मी गेले 8 वर्ष मेंबर आहे आणि ॲडवायझरी कमिटीवर आहे. फेस्टिवल सीझनमध्ये आमच्याकडे कुपन्स अवेलेबल असतात 1000 रुपयापासून. कारण आमच्याकडे जरी महागडी पैठणी मिळत असली तरी हँडपिक्ड साडीज अगदी 1000 रुपयापासून 25,000च्या रेंजमध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या ओकेजन्ससाठी तुम्हाला मिळतात. विजन आणि मिशन. सो माझं मिशन आहे की हसत राहा, साजिरी संघ सजत राहा. आणि हे मिशन कंप्लीट करण्यासाठी मला अजून एक सारी स्टुडिओ आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अजून माझा प्रेझेन्स वाढवायचा आहे. सो त्याचं माझं काम चालू आहे. पार्ला हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि गेले 6 वर्ष पार्ल्याची संस्कृती संवर्धन करण्याचं काम साजिरी करत आहे. हसत रहा, साजिरी संघ सजत रहा. थँक्यू. हां, आपण व्हिडिओ बघूया. आणि असं सांगीन, आय एम अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, वुमन एंटरप्रेनर. आणि माझं ब्रँड मला कुठेतरी मुसळुणकर ज्वेलर अशा लेवल म्हणजे आपली संस्कृती परंपरा पुढे नेत वाढवायचा आहे. सो माझी नेक्स्ट जनरेशन आज मला हेल्प करायला इथे पोचलेली आहे. सो मे बी नेक्स्ट टाईम ते माझ्याबरोबर प्रेझेंट करतील. आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी. आणि कोविडमध्ये मी खरा बिझनेस शिकले. किंवा आपण जेव्हा बिझनेस चालू करतो, म्हणजे रादर मी जेव्हा बिझनेस चालू केला होता तेव्हा कदाचित मी फक्त माझा विचार करून किंवा प्रॉडक्ट काय सेल करू एवढं करूनच केला होता. पण कोविडच्या पिरियडमध्ये मला काही फोन असे आले की 5 वर्षांनी 10 वर्ष म्हणजे 7 वर्षांनी माझ्या बहिणीला बाळ होतं आहे आणि मला तिची ओटी भरण्यासाठी हिरवी साडी हवी आहे. दीपाताई, तू काय करू शकतेस? सो तेव्हा मी दुकान उघडून त्यांना साडी दिली. सो हे जे चॅलेंजेस होते त्याच्यामध्ये आय हॅव लर्न द बिझनेस. नाही होत आहे का? सो
हो चालेल ना, चालेल मॅडम, हो नक्की. साजिरीच्या बरोबरीने आजूबाजूला इतकी सारी दुकानं असताना तुमच्या वैविध्यासकट तुमचं स्वतःचं एक USP घेऊन टिकाव धरणं हे कितपत कठीण गेलं किंवा कठीण जातंय किंवा होऊ शकतं चॅलेंजिंग? आय विल नॉट से की बाजूला कोण आहे म्हणून माझा म्हणजे ते मला चॅलेंज होतं, पण मला बिझनेसमध्ये इतर चॅलेंज वेगळे आले. बिकॉज आय ट्रस्ट ऑन माय प्रॉडक्ट आणि माय रिलेशनशिप विथ माय कस्टमर, दॅट इज माय मेन सक्सेस. कारण एकदा कुठलीही स्त्री माझ्या दुकानात आली की ती परत येतेच. किंवा रादर आय विल से की ह्या 10 वर्षाच्या जर्नीमध्ये माझे कस्टमर माझ्यासाठी काम करायला लागलेत. म्हणजे वेनेवर आय सेंट एक्झिबिशन इन्फॉर्मेशन ऑन ग्रुप्स, बरेच कस्टमर येतात आणि सांगतात तुझं ना 3 ग्रुपवरनं आम्हाला आलं, आम्ही आलो एक्झिबिशनला. सो इट इज ट्रस्ट बिल्ड केला आहे. आणि ऑफकोर्स मी लिमिट स्टॉक माझ्याकडे जसं तुम्ही म्हणालात मोठ्या मोठ्या दुकानं आपल्या पार्ल्यात आहेत, पण ट्रस्ट आणि युनिक आणि USP म्हणजे मी म्हणलं तसं की आय गाईड माय सेल्फ आणि आय एम डेव्हलपिंग दॅट कल्चर इन माय शॉप नाव. एक प्रश्न आहे. येस सर. साडीचं शॉप असतं, मला विशेष माहिती नाही, पण मला एवढंच माहिती आहे की खूप जास्त साड्या बघून मगच सिलेक्शन करतात. सॉरी, पण तर असं जर असेल तर तुमच्याकडे खूप जास्त स्टॉक असला पाहिजे तरच तेवढ्या साड्या बघता येतील. तर एवढा स्टॉक कॉस्टली साड्यांचा ठेवायचा म्हणजे वर्किंग कॅपिटल प्रचंड लागत असेल. बरोबर बरोबर. सो हाऊ डू यू मॅनेज एवढं? ॲज आय सेड, आय एम अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आणि मी हे सगळं स्ट्रगल करून आता 10 वर्ष माझ्यावर आणला झालेली आहेत. अँड आय एम होपिंग, आणि मला माझ्यासमोर बरेच असे लोक दिसत आहेत की जे मी फक्त सांगायची खोटी आहे की मला म्हणजे इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी उभी राहील म्हणून. I'm very confident about my products, my relationship with my customer. Thank you so much. Thank you.